कोट्यवधी भाविकांचं प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असलेलं अयोध्या येथील मंदिरात जे देशातले एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ बनलेलं आहे, त्या अयोध्या येथील राम मंदिरात कोट्यवधी रुपयांची चोरी होते, तिजोरी लुटली जाते, सोन्या चांदीची बिस्किटं लुटली जातात, तिथल्या बांधकामात पैसे खाल्ले जातात, तिथल्या जमीन खरेदीमध्ये पैसे खाल्ले जातात. असा कोट्यवधी रुपयाचा फ्रॉड हा निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. आणि त्याच्यातच आता अशी बातमी वाचण्यात आली की तिथले राम मंदिर न्यासाचे मिश्रा आणि चंपतराय यांनी राजीनामे दिले आणि 8 लोकांच्यावर गुन्हे झाले. पण आमचा सवाल असा आहे, जे महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय वैचारिक घुसखोरी करून ज्याचं ब्राह्मणीकरण करू पाहत आहेत, ते किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी हे राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार आहेत. हे खजिनदार गेल्या 1 महिन्यापासून हा घोटाळा जेव्हा उघडकीस आला तेव्हापासून गायब आहेत. महाराष्ट्र सरकारने या गोविंद देवगिरी यांची ताबडतोब चौकशी करावी. नेमके गोविंद देवगिरी आहेत कुठे? जे गोविंद देवगिरी वेदव्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ब्राह्मणीकरण करू पाहत आहेत वारकरी संप्रदायाचं, वारकरी संप्रदायामध्ये मनुवाद रुजू पाहत आहेत, वारकरी संप्रदायाची वैचारिक घुसखोरी करून संतांचा विचार संपवण्याचं काम करतायत आणि ते संग्राम भांडारेचे गुरु आहेत. ते गोविंद देवगिरीचा ताबडतोब शासनाने शोध घ्यावा.